संजय राऊतांची दिलगिरी. आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं म्हणजे संपलं ना. दादा भुसेंनी खटला घेतला मागे. आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे. राऊत भुसेंमधल्या वादावर पडदा. मालेगाव जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयातलं हे दृश्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते हास्य विनोदात. या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरू होता. दादा भुसे आणि संजय राऊत दोघेही न्यायालयात एकाच वेळी पोहोचले. खरं तर शिवसेनेत 2022 साली पडलेल्या फुटीनंतर या दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप आणि वार पलटवार करत असतात. आमच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला चोराला चोर म्हटल्याबद्दल. भारतीय घटनेने मला अधिकार दिलेला आहे चोराला चोर म्हणण्याचा, भ्रष्टाचाराला भ्रष्टाचारी म्हणण्याचा. संजय राऊत हा एक दलाल माणूस आहे. ते स्वतःला शिवसेना प्रमुख समजायला लागलेले आहेत. अशात मालेगाव मधलं हे चित्र काहीसं वेगळं होतं. हे दोन्ही नेते मालेगाव कोर्टात एका खटल्याच्या सुनावणीच्या निमित्तानं आले. मालेगाव गिरणा साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या विरोधात दादा भुसेंनी राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. मात्र या प्रकरणात संजय राऊतांनी दिलगिरी आणि खेद व्यक्त केल्यानंतर दादा भुसेंनी हा खटला मागे घेतलाय. बघा बाजूला माझ्या कोण आहे? दादाजी भुसे आहेत. मी इथे बाजूला आहे. आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं म्हणजे संपलं ना. संपलेलं आहे. विषय राहिलेला नाही. ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत. तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत. आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे. दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं. ही चांगली आनंदाची गोष्ट आहे. त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी, माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे. आज जो तुम्ही दोघं एकत्र दिसले, मैत्रीचे संबंध दिसले, पुढे हे कायम राहतील? आमचे राहतील. दरम्यान राऊतांनी एक पाऊल मागे घेताना अगोदर ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले आणि आता भाजपात गेलेल्या अद्वै हिरेंवर खापर फोडलाय. बघा ते वक्तव्य मुळात ज्या आधारावर मी केलं होतं तो आधार जो आहे ज्यांनी निर्माण केला होता त्यांनी आता त्या संदर्भात काय ते पाहावं. मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं असं मला नंतर लक्षात आलं. आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत. त्याच्यामुळे मी कशा करता या विषयावर दादांशी भांडू हा माझा सरळ मुद्दा आहे. ज्यांना भांडायचं असेल ते भांडतील किंवा लढतील. कुठे प्रकरण सत्ता पक्षामध्ये तेही गेलेले आहेत. दादा स्वतः मंत्री आहेत. आज त्यांच्यावरचा खटला संपला तो माझ्यामुळेच झाला होता ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे निश्चित त्याचा आनंद आहे. सन्मान्य राऊत साहेबांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो. त्यांनी जी काही मदत मला केली ती ऋण माझ्याकडनं कधीही पिटणार नाही. त्याची आठवण कायम राहील. आणि राहिला मंत्री महोदयांचा विषय तर त्यांनी सुद्धा मोठ्या मनानं याचिका मागे घेतली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. संजय राऊतने ही माकड कोलंटी उडी घेतलेली आहे. जेव्हा हिरेने खटला दाखल केला होता त्या टायमाला त्या सामनामधले लेख तुम्ही बघा. अशा आविर्भावामध्ये ते समोर गेले होते आणि आता शेपटी घालण्याचं जे काम आहे ते आता संजय राऊत करतायत.
त्यांना सुद्धा माहिती आहे की त्या वेळेला केलेले आरोप हे बिनबुडाचे होते, चुकीचे होते, म्हणून कदाचित आता आणखीन तोंडावर आपटी पडू नये म्हणून ते मागे होतात. महाविकास आघाडीच्या काळापासून संजय राऊत दररोज पत्रकार परिषदा घेतायत. या पत्रकार परिषदेतून राऊत सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी टाकतायत. मात्र हे करत असताना संजय राऊतांना मालेगावातल्या या प्रकरणात दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रकरणातून राऊतांना दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.